रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भंडाऱ्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले गेले। संजय सावकार यांच्या जागी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू पंकज भोयर यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली। संजय सावकारे यांचा मतदारसंघ भुसावळ, पण त्यांना 400-500 किलोमीटर दूर भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद दिलं होतं। या बदलीमागे ते अंतर हे एक कारण भाजपकडून सांगितलं जात आहे। मात्र यामागे महायुतीमधील अंतर्गत राजकारण तसंच डीपीडीसीच्या निधीवरून होत असलेली ओढाताण अशीही कारणं आहेत। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सगळ्यांचं लक्ष होतं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाकडे आणि निर्णयाला भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाचा। राज्य सरकारनं भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याची घोषणा केली। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याऐवजी गृहराज्यमंत्री पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असतील। संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मागच्या 6-8 महिन्यापासून वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जे काम करतोय किंवा केंद्र शासन असो राज्य शासनाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्याची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकरिता करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच कदाचित ही जबाबदारी त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याची देखील अतिरिक्त जबाबदारी या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली असावी असं मला या ठिकाणी वाटतं। संजय सावकारे यांना अचानक का बदलवलं याची चर्चा भंडाऱ्यात सुरू झाली आहे। त्याची काही संभाव्य कारणं पाहूयात। संजय सावकारे पूर्ण काळ उपलब्ध नसायचे। भुसावळवरून भंडारा सांभाळणं अवघड गेलं। झेंडा टू झेंडा म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ते भंडाऱ्यात यायचे। भंडाऱ्यात पूरस्थिती आली तेव्हा सुद्धा ते भंडाऱ्यात आले नव्हते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात रोष होता। पालकमंत्री जिल्ह्यातील किंवा जवळपासचा असावा अशी नागरिकांची मागणी होती। या काळात शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ताकद वाढू लागली। आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसला असता। भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं पंकज भोयर यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर यांचे खूप सारे यांच्यावरती दबाव टाकण्यात आला, अडचण निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामुळे ते आम्हाला निधी फार कमी द्यावं लागले। त्याच्यात तुम्ही बघा जनसुविधाचा निधी जो आम्हाला 40% मिळायचा 35% मिळायचा तो 20%वर आला। तो असं त्यांच्यावरती प्रेशर होतं खूप सारं। आता कोण नेते होते का होते मी त्याच्यात खोलात जाणार नाही, शेवटी आरोप लावण्याचा विषय होईल, परंतु ते त्यांच्या मागे त्रास होता आणि म्हणून त्यांना ते मला वाटतं सोडावं लागलं। भोंडेकरांचे दबावाबाबतचे सर्व दावे संजय सावकारे यांनी फेटाळून लावले। आपणच मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती म्हणून पालकमंत्री पद बदललं असा दावा त्यांनी केलाय। शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता। मी स्वतः सांगतोय की मी दिल्या दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो। त्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब होते, त्यांना मी सांगत होतो की साहेब मला इथे जायला यायला जमणार नाही। त्या जिल्ह्याचा जर काही न्याय द्यायचा असेल, तिथे काही घटना घडल्या इमर्जन्सी, तर जायला यायला जमत नाही, त्याच्यावर मी पोहोचू शकत नसेल तर मग तिथे थोडंसं लोकांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं। म्हणून मी म्हटलं की साहेब तिथे जर जवळच्या माणसाला दिलं तर पटकन त्याला जायला यायला किंवा तिथे डिसिजन घ्यायला बरं राहील, म्हणून तुम्ही जवळच्या माणसाला द्यावं तिथे। सावकारांच्या बदलीमागे भुसावळ ते भंडारा लांब अंतर हे एकच कारण असल्याचं भाजपकडून एकमुखानं सांगितलं जात आहे। जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेंजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या, सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल, पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी मंत्रीपद जोडा। म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे सलग आहेत भंडाऱ्याला, म्हणून त्यांना जोडण्यात आला आहे। भंडाऱ्याला येण्यासाठी फार ते 8-9 तास प्रवास करायला लागत होती आणि ते वारंवार इथे येण्यात सक्षम नसल्यामुळे आणि पंकज भोयर कारण बाजूच्या जिल्ह्याचे असल्यामुळे ते नेहमी ते शकतात लक्ष देतात, म्हणजे म्हणून पंकज भोयरला इथे दिलेलं आहे। आणि म्हणून पालकमंत्री साहेबांनी स्वतः विनंती केली होती सावकारे साहेबांनी की त्यांना तो जिल्हा बदलून द्यावा, जिल्हा। आता संजय सावकारे यांच्याकडे जळगावच्या शेजारी असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्रीपद देण्यात आलंय। बुलढाण्यातील एकूण 7 पैकी 4 आमदार भाजपकडे आहेत, मात्र राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे इथे पालकमंत्री आहेत। तो बॅलन्स साधण्यासाठी प्रयत्न भाजपनं केलाय। या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। काँग्रेसनं मात्र हा सरकारचा अंतर्गत प्रश्न असल्याची भूमिका घेतली आहे। आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ तयार झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 78,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे।
शेती पिकं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या, विहिरी वाहून गेल्या, स्प्रिंकलर पाईपलाईनचे सेट वाहून गेले, जनावरांचं नुकसान झालं, शेतकरी सगळ्या बाजूनं कोलमडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळं मंत्रिमंडळ शेताच्या बांधावर पाहिजे होतं. असं एक सहपालकमंत्रीपद नाही, असे 10 जरी सहपालकमंत्री या ठिकाणी नेमले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल असं मला वाटत नाही. ही फक्त पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष जमेल तसं एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत असतात. पालकमंत्री बदल हा भंडाऱ्यात शिवसेनेला तर बुलढाण्यात राष्ट्रवादीला नियंत्रणात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. प्रशांत देसाईसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, भंडारा.